ठेवायची बाटल्या ठेवायची हां बॉटल रील बनवली ना तो ब्लॉग. मागचा जव्हार मुखेडाचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर आमच्या सर्व कपल्सने व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि ह्या रविवारी म्हणजे 5 दिवसाआधीच आम्ही ठरवलं होतं की विश्रामगड पवनचक्की त्या एरियात जायचं. नाशिकपासून 43 किलोमीटर लांब आहे. सगळं ठरलेलं होतं. ऐन टायमाला सुयोगच्या कपलने गणूच्या कपलने आणि पंकजच्या कपलने दगाफटका केला. सो आम्ही हौशी ट्रेकर आता फक्त कोण आहेत, मी, अश्विनी आणि ओम. आम्ही चाललो आहे आमच्या लॉर्ड अल्टोवर. गुड मॉर्निंग. सर्वात पहिले मजा येणार आहे, खूप भारी मजा येणार आहे. आज सिनेमॅटिक शूट होणार आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वी हॅव चला झाली तयारी. कालच नवीन ड्रेस घेतलाय ट्रेकसाठी. आज गुड. दोन ब्लॉग आहे. मी काय म्हणते, मी सामान बसत नाही. हा मी तेच म्हणतो. हां आम्ही चाललोय विश्रामगडला. मध्ये जे स्पॉट लागताय तिथं मस्त फोटोशूट करायचं चालू आहे. दारणा धरण. दारणा धरण आहे. पाणी नाही म्हणून धरण वाटत नाही. हे बाय हे आमच्या गावासोबत एकदम फेमस ब्लॉगर विथ 33K फॉलोअर्स आणि हे त्यांचे BTS कॅमेरामन. आमचं कसं चालू माहिती का, आम्ही एकमेकांना शूट करतोय. हा व्लॉग तर एकदमच भारी होणार आहे कारण तिथं पवनचक्क्या मी पहिल्यांदा बघणार आहे माझ्या आयुष्यात. मी पवनचक्क्या बघितलेल्याच नाहीत. जाताना स्पॉट लागतायत ना, जसं आता हा स्पॉट झाला पूर्ण पाणी आहे. धरणं लागतायत. आम्हाला हायवे लागले मोठे मोठे, परत रेल्वे लागल्या. जायचं कुठे? आपल्याला आहे ना इथे जायचंय ह्या डोंगरांमधून, म्हणजे ह्या इथून जायचंय आणि ते पवनचक्की दिसताय का कुठे? पवनचक्की. त्या घाटावरून असं त्या पवनचक्की जवळ जायचंय. तिथे जेवण करायची आहे. फायनल फाइनल ब्रो. ये एक्सपेक्ट नहीं किया था मैंने. इतना पानी नहीं आएगा इधर. जाय पळत. नको जाऊ. थांब थांब थांब. कांदे काय चिरतात? भेळसाठी भेळ. सर्व माल मटेरियल घेऊन आलो. दिवस वॉटर बोलड आहे.
मॅनेज करतो काय माहिती. एक सुंदर गोष्टीवर आपण आता एकच मिनिटात चर्चा करू. माणूस एखादी गोष्ट cancel करतात. अरे वा, सुंदर. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. एक खूप व्हिडिओ ओपन कर. काय जबरदस्त दिवस वॉटरफॉल आहे. येस. झणझणीत चटणी, बटाट्याची कोरडी भाजी, भत्ता, पोळ्या आणि कांदा. हा जो मागचा किल्ला आहे ना, बरोबर आहे. याला विश्रामगड का म्हणतात माहिती आहे का? त्याच्या मागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. महाराज जेव्हा आग्र्याहून सुटका झाली होती ना महाराजांची, हम्म. तेव्हा महाराज स्वराज्यात येत होते. तर स्वराज्यात येताना महाराजांना मधल्या प्रवासामध्ये थोडं आजारपण आलेलं होतं. हम्म. तर असं म्हणतात की त्यावेळी महाराजांना आराम सांगा, म्हणजे तेव्हाच्या वैद्यांनी सांगितलं होतं किंवा तुम्ही आराम करा बाबा 10-15 दिवस. महाराज तेव्हा नाशिक जवळच होते. महाराजांनी हा जो किल्ला होता या किल्ल्यावर विश्राम केला होता. त्याच्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव विश्रामगड पडले. तसं या किल्ल्याला मूळ नाव पट्टा किल्ला पण म्हणतात आणि अजून दुसरं नाव असू शकतं. पण महाराजांनी इथं विश्राम घेतला आजारपणामध्ये, म्हणून या गडाला विश्रामगड नाव दिलं. सही. मी खूप अभ्यास करायची. मला वाटायचं की मी जर काही जॉब वगैरे लागले तर फिरायला जाईल. पण एकदा लग्न झालं असं वाटायचं की आता लग्न झालं आता तर काही फिरणं वगैरे होणारच नाही, कारण नवऱ्याच्या घरी आलं म्हणजे काही गोष्टी आपल्याला त्यागाव्या लागतात. पण नवरा मला असा भेटला की तो ट्रेक करणारा, एन्जॉय करणारा, त्याच्याबरोबर मी स्वतः करते. म्हणून भरपूर सारं कमवा, भरपूर सारा अभ्यास करा, भरपूर सारं निसर्गात जा, वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. इथे आल्यानंतर तुम्हाला सांगते 8-10 दिवसाची जी एनर्जी राहते ना ती एकाच वेळेस भेटून जाते. म्हणून खूप भारी वाटतंय. जेवण केले दिवसभर, इकडे पवनचक्क्या आहेत. मी माझ्या जीवनात पहिल्यांदा पवनचक्क्या बघते. मला वाटायचं नाही की मी पवनचक्क्या वगैरे बघेल, असं ते एकदम लांब ट्रेकला जाईल किंवा डोंगरांवरती फिरेल, ते पण एका लाईफ पार्टनर सोबत. सो आय एम सो लकी. आणि तुम्हाला सुद्धा सांगेल की थोडा तुमच्या जीवनातला थोडासा वेळ, दिवसभर कामं असतात, 8 दिवस आपण शेड्यूल बिझी असतं आपलं, आपल्यावर खूप सारी जबाबदारी असते, संकट येतात, पण निसर्गात जाऊन आपला काही वेळ दिला पाहिजे, आपल्या परिवारासोबत गेलं पाहिजे, लाईफ पार्टनर सोबत गेलं पाहिजे. सो सर्वांनी जायचं, एन्जॉय करायचा, मस्त राहा, स्वस्त खा, नाही काय मस्त खा, स्वस्त राहा आणि एन्जॉय द लाईफ. करून घे ना. हाऊस द जोश. आता 8 दिवस काहीच प्रॉब्लेम नाही, घरी राहू द्या, डबे करायला काय प्रॉब्लेम नाही. फिरून आणले ना रविवारी.